नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा एकदम इम्पॉर्टंट बेसिक असा समजणार चॅप्टर लॉजिक गेट आपण आज डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण लॉजिक गेट जितक्याही ठिकाणी बघितलंय, आपण ट्राय करतो मित्रांनो लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल पाठ करण्याचा. पण याच्यानंतर तुम्हाला कधीच ट्रूथ टेबल पाठ करण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण लॉजिक गेट शिकणार आहोत. लॉजिक गेट कोणकोणते असतात, लॉजिक गेटचे सिम्बॉल कोणते असतात आणि लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा, हे रिप्रेझेंटेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. प्रत्येक गेट सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लक्षात कसा ठेवायचा ते आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. चला स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गेटचे किती आणि कोणकोणते टाईप पडतात. तर मित्रांनो, लॉजिक गेट जो आहे ना तो टोटल 7 टाईपमध्ये डिवाइड केला जातो. टोटल 7 टाईप मध्ये डिवाइड होतो. कोणकोणते गेट आहे बघा ते. ऑर गेट, नंतर येतो तुमचा अँड गेट, नंतर असतो मित्रांनो नॉट गेट, आणि याच्यानंतर याच्याच उलटे गेट. फॉर एक्झाम्पल एन ऑर. मी एन ऑर का बोलतोय, कारण याच्यामध्ये एन आला म्हणजे नॉट ऑर. ऑरचा जर मी नॉट केला तर माझा नॉर गेट बनतो. राईट आहे. हा एन स्टँड फॉर नॉट घ्यायचा आहे, कोणाचा, ऑरचा. तसाच मित्रांनो पुढचा गेट जर मी बघितला तर एन अँड. एन अँड म्हणजे काय, अँड गेटचं मला जर मी नॉट केलं, अँडला एक नॉट गेट लावला तर माझा कोणता गेट तयार होईल, तर माझा नॅन्ड गेट तयार होईल. पुढचा गेट आहे मित्रांनो माझा एक्सॉर, आणि लास्ट जो गेट आहे मित्रांनो त्याला बोलतात एक्सनॉर. तर असे जर बघितले मी तर माझ्याकडे टोटल 7 गेट पडतात. किती गेट आहे माझ्याकडे, 7 गेट. आता याचे ट्रूथ टेबल करण्या अगोदर पहिले बघूया मराठीत काय म्हणतात. बघा, ऑरला जर मी म्हणलं मराठीत काय म्हणतात, आपण म्हणतो ना ए ऑर बी, म्हणजे काय, ए किंवा बी, दोघांपैकी एक, दोघं नाही. अँडला मराठीत काय म्हणतो मी, अँडला मराठीत मी आणि बोलतो, म्हणजेच काय, ए आणि बी दोन्ही. राईट आहे. नॉटला तर मला माहिती आहे, नॉट म्हणजे सरळ सरळ नाही. मग कोणताही गेटचा ट्रूथ टेबल करण्या अगोदर मला त्याचा मराठीत मिनिंग माहिती पाहिजे. तुम्हाला हेल्प होईल लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल लक्षात व्हायला. आता जरा सिम्बॉल बघूया. बघा, कोणताही गेट असू द्या, लॉजिक गेट म्हणजे काय, पहिले एक बेसिक डेफिनेशन लक्षात घ्या. लॉजिक गेट म्हणजे मित्रांनो एक लॉजिकल सर्किट असतं, ज्याला काहीतरी इनपुट असणार आणि काहीतरी त्याचं आउटपुट असणार. हे जे इनपुट आहे मित्रांनो याला बोलतात सिग्नल. आपण इनपुटला काय देतोय, सिग्नल देतोय, आणि आउटपुटला पण काय येतं, मला सिग्नल येतं आहे. आता इनपुटला मी कोणकोणते सिग्नल देऊ शकतो जेणेकरून माझा आउटपुट येईल, तर डिजिटलमध्ये मित्रांनो एक तर मी 0 हे सिग्नल देऊ शकतो किंवा 1 हे सिग्नल देऊ शकतो. हे दोनच सिग्नल पॉसिबल आहे कोणत्याही इलेक्ट्रिकल लॉजिक गेट्समध्ये. मग झिरोचा अर्थ काय होतो, झिरोचा अर्थ होतो मित्रांनो सिग्नल नसणे. एकदम बारकाईने लक्ष द्या मी काय सांगतोय. सिग्नल नसणे, राईट, सिग्नल नसणे. आणि 1चा अर्थ होतो मित्रांनो सिग्नल असणे. 1चा अर्थ काय होतो, सिग्नल असणे. आणि याच्यानुसार मग डिपेंड करेल की आउटपुटला माझं कोणतं सिग्नल येतं आहे. चला आता 1 बाय 1 एक काम करतो. तुम्हाला पहिल्यांदा मी सिम्बॉल ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. पहिले मी इरेझरने, हा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की इनपुटला सिग्नल असतं किंवा इनपुटला सिग्नल नसतं. 0 म्हणजे सिग्नल नसणे आणि 1 म्हणजे काय, माझं 1 म्हणजे मित्रांनो माझं सिग्नल असणे. चला आता आपण 1 स्टेप पुढे जाऊया आणि बघूया याच्या लॉजिकल डायग्राम म्हणजेच काय, याची स्कीमॅटिक डायग्राम कशी मला काढता येते ते. प्रत्येकाची आपण एक सिमेटिक डायग्राम काढून घेऊया. बघा, जर मी ऑर गेट कन्सिडर केला तर ऑर गेटला मित्रांनो अशी काहीतरी डायग्राम येते. राईट, ही डायग्राम झाली. इथं मी 2 इनपुट देणार आणि एक माझा आउटपुट घेणार. हे जे 2 इनपुट आहे मित्रांनो याला मी ए आणि बी बोलतो, आणि आउटपुटला काय बोलतो, वाय बोलतो. मग इनपुटला ए आणि बी दिलं म्हणजे काय, मी एक 2 सिग्नल अप्लाय करतो, एक ए सिग्नल आणि एक बी सिग्नल. अँडला जर म्हणायला गेलं तर अँडला सिम्बॉल काहीतरी असा असतो. इथे मी 2 इनपुट देणार आणि एक आउटपुट घेणार मित्रांनो. 2 इनपुट काय असणार माझे, ए बी, आणि माझा आउटपुट असणार वाय. नॉट गेटला मित्रांनो त्याचा सिम्बॉल काहीतरी असा असतो. याच्यामध्ये एकच इनपुट असतं आणि एकच माझं काय असतं, आउटपुट असतं. जर मी नॉर बद्दल बोलायला गेलो, मी थोडा खाली ड्रॉ करतो, तर नॉर म्हणजे तुम्हाला काय बोललो, ऑर गेटला काय लावायचा, नॉट गेट लावायचा. नॉट गेट लावण्यासाठी मित्रांनो आपण बबलचा यूज करतो. मी तर लिहून घेतो.
जेव्हाही एखाद्याला मला नॉट गेट लावायचं असेल तर मी बबल वापरणार, जे की झिरोने दाखवतात. याचा अर्थ काय होतो? बबल. याचा अर्थ होतो बबल. राईट आहे. मग मी काय करणार, नॉटसाठी पहिले ऑर गेट ड्रॉ करून घेणार. परत किती इनपुट? 2 इनपुट आणि 1 आउटपुट. पण मला सांगा, हा नॉर आहे म्हणजे मला नॉट लावायचा आहे, म्हणजे मला काय लावावं लागेल? एक बबल ऍड करावं लागेल, जेणेकरून माझं एक आउटपुट येईल. म्हणजे ए बी माझं परत इनपुट झालं आणि वाय माझं काय झालं मित्रांनो? आउटपुट. नॅन्ड, आता नॅन्ड तुम्हीही ड्रॉ करू शकतात. मला अँड ड्रॉ करता येतो. हा माझा अँड झाला, इनपुट दिला. किती इनपुट? 2 इनपुट, ए आणि बी. आउटपुट घेण्या अगोदर इथं एन लागलाय म्हणजे याला नॉट लावावं लागेल, म्हणजे काय ऍड करणार? मी बबल ऍड करणार आणि आउटपुट घेणार मित्रांनो वाय. ठीक आहे. एक्सॉर, एक्सॉर मित्रांनो थोडा ऑर सारखाच असतो बघा. ऑरची भाषा आहे राईट, म्हणजे ऑर तर नक्की असणार. आणि याला एक आणखी एक अशी लाईन ड्रॉ करून हा माझा एक्सॉर गेट बोलतो. याला पण इनपुट किती असणार? ए बी 2 आणि एक आउटपुट असणार वाय. जर मला एक्सनॉर काढायला लावला तर एक्सनॉर परत सेम, मी परत एक्सॉर गेट ड्रॉ करेल राईट. 2 इनपुट देऊन देईल ए बी राईट. पण इथे एक्सनॉर राईट, इथं परत नॉर वापरलंय म्हणजे ऑरला मला नॉट गेट लावावं लागेल, म्हणजे एक्सनॉरला एक नॉट गेट येईल आणि इथं माझं आउटपुट येईल वाय. तर मित्रांनो हे झालं माझं याचा सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा ते. राईट आहे. आय होप तुम्हाला सगळे सिम्बॉल आता क्लिअर झाले असणार. आता आपण पुढे थोडं प्रोसीड करूया ट्रूथ टेबलकडे. राईट. आता आपण बघणार आहोत की याचे ट्रूथ टेबल कसे घ्यायचे ते. ट्रूथ टेबल मी तुम्हाला जसं अगोदर बोललो, तर आपल्याला पाठ करायची गरज नाही. जर मी पहिले आपण ऑर बद्दल बोलूया. जर मी ऑरचा ट्रूथ टेबल काढायला घेतला, बघा इनपुट काय माझ्याकडे? ए आणि बी आणि आउटपुट काय? वाय. मला सांगा कोणकोणते इनपुट येऊ शकतात? जर 2 पॉसिबल कॉम्बिनेशन आहे तर इनपुट माझे एक तर मी दोघांना 0 0 देणार, किंवा एकाला 0 देणार, एकाला 1 देणार, किंवा एकाला 1 देणार, दुसऱ्याला 0 देणार, किंवा एकाला 1 देणार, दोघांना 1 देणार. एवढेच पॉसिबल कॉम्बिनेशन माझे लॉजिक गेटमध्ये असतात, जेव्हा माझ्याकडे किती इनपुट असतात? 2. मग बघा मी तर इनपुट कॉम्बिनेशन काय काय घेऊ शकतो बघा. जसं वरती लिहिलं तेच मी खाली लिहितो. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता आउटपुटला काय घ्यायचं? आउटपुट लिहिण्यासाठी मित्रांनो काहीच करायचं नाहीये. मी ऑरचा अर्थ काय सांगितलं होता? किंवा. किंवा म्हणजे काय? दोघांपैकी एक. आपण म्हणतो ना ऍपल किंवा मोसंबी कोणती खाणार, म्हणजे दोघांपैकी एक कोणतं फळ खाणार. तसंच ऑरच्या गेटला प्रश्न विचारा की ए आणि बी दोघांपैकी एकाचं तरी सिग्नल प्रेझेंट आहे का? राईट. दोघांपैकी एकाचं जरी सिग्नल प्रेझेंट आहे का असा ऑरला आपण प्रश्न विचारतो. आणि जर दोघांपैकी एकाचं पण सिग्नल प्रेझेंट असेल तर तो आउटपुटला सिग्नल देईल. एक्झाम्पल देतो. इथं 0 0 0 म्हणजे मी काय बोललो? सिग्नल नसणे. आणि 1 बोललो तो सिग्नल असणे. आता 0 0 ह्या इनपुटमध्ये दोघांपैकी ए किंवा बी या दोघांपैकी एकाच तरी सिग्नल अवेलेबल आहे का? तर नाही, कारण दोघं 0 म्हणून आउटपुट काय येणार? नो सिग्नल. तसं 0 बघा, दोघांपैकी ए किंवा बी पैकी एखाद्याचं सिग्नल अवेलेबल आहे का? हो आहे, बीचं आहे राईट. उत्तर हो आहे म्हणून आउटपुटला काय लिहिणार मी? बी लिहिणार. परत ए बीचं बघा, दोघांपैकी एकाचं सिग्नल अवेलेबल आहे का? हो आहे, एचं आहे म्हणून मी आउटपुटला इथं काय लिहिणार? आहे, हो. इथं बघा दोघांपैकी एकाचा सिग्नल अवेलेबल आहे का? इथं तर दोघांचं अवेलेबल, उलट चांगलं. आउटपुटला काय घेणार मी? 1 घेणार. इतका सिंपल माझा ऑरचा ट्रूथ टेबल असतो. राईट. आता ऑरचा आला म्हणजे मला नॉरचा लिहायला काहीच हरकत नाही. हे माझं कोणाचं आउटपुट झालं? ऑरचं. आता जर मला कोणी नॉरचं विचारलं मित्रांनो, नॉर म्हणजे काय? नॉर म्हणजे ऑरला जर मी नॉट गेट लावलं तर माझा नॉर बनतो. नॉट गेट बद्दल सांगून देतो. सगळ्यात सिम्पलेस्ट हा गेट आहे. याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट देणार त्याच्या उलट देतो. 1 दिलं तर काय देणार? 0 देणार. आणि 0 दिलं तर 1 देणार. याची सिंपल खासियत आहे. याला जे पण तुम्ही इनपुट देणार त्याच्या उलट इनपुट हा आउटपुटला देतो. म्हणजे जर मी इथं सिग्नल दिलं इनपुटला तर तो आउटपुटला सिग्नल नाही देणार, आणि इनपुटला सिग्नल नाही दिलं तर तो आउटपुटला सिग्नल देणार. आता याच्यासाठी सांगितलं कारण ऑरचा मला माहिती आहे. आणि नॉर कसा बनतो? ऑरला नॉट गेट लावून. राईट. म्हणजे जर मी असा ऑर गेट काढतोय ना, तर त्याच्या आउटपुटला एक जर नॉट गेट लावून जर काढला तर माझा हा काय होणार? हा माझा नॉर गेट होणार. राईट. म्हणून याचा आउटपुट मी कसं लिहू शकतो? ऑरच्या उलट. ऑरच्या उलट म्हणजे मला काय करावं लागेल? याच्या प्रत्येक आउटपुटला कॉम्प्लिमेंट करावं लागेल, कारण हे आउटपुट मला माहिती आहे. पुढचं आउटपुट कसं येणार? याचा नॉट घेऊन. मग इथं 0 तिथं काय लिहिणार मी? 1. इथे 1 आहे तिथं काय लिहिणार? 0. इथे 1 आहे तिथं काय लिहिणार? 0. इथे 1 तर इथं काय लिहिणार? 0. याच्या सिम्पली उलट आउटपुट मी नॉरचं लिहिणार. म्हणजे एकदा ऑर आलं की नॉर मला ऑटोमॅटिक लिहिता येतं. चला, ऑरचा क्लिअर झाला असेल. मी पुढे मूव्ह करतो. आता आपण अँडचा बघूया. परत अँडचा सिम्बॉल मी तर तुमच्या माहितीच तो काढून देतो. ए बी माझं इनपुट आहे मित्रांनो, आणि वाय माझं आउटपुट आहे.
आणि अँडचा मराठी अर्थ काय होतो? आणि. म्हणजे काय, इथं सिग्नल केव्हा आउटपुटला येईल? जेव्हा ए आणि बी दोघांमध्ये सिग्नल अवेलेबल असेल तरच तो आउटपुटला काय देईल मला? सिग्नल. बघा, इनपुट घेतो मी ए बी, आउटपुट घेतलं मी वाय. बघा 0-0 काय काय पॉसिबल आहे? 0-1, 1-0 आणि 1-1. आता अँड गेटला प्रश्न विचारा. पहिले इनपुट काय? 0-0. काय ए आणि बी दोघांमध्ये सिग्नल अवेलेबल आहे का? उत्तर आहे नाही, म्हणून आउटपुट काय येणार? नाही. 0 मी तुम्हाला पहिलेच बोललो, 0 म्हणजे नाही आणि 1 म्हणजे आहे. इथे बघा, काय ए आणि बी दोघांमध्ये सिग्नल अवेलेबल आहे का? नाही, फक्त बी मध्येच अवेलेबल आहे, ए मध्ये नाहीये, म्हणून याचं उत्तर काय? नाही. इथे बघा, ह्या इनपुटला बघा, काय ए आणि बी दोघांमध्ये सिग्नल अवेलेबल आहे का? याचं उत्तर पण नाही येणार, कारण बी मध्ये नाही, म्हणून याचं आउटपुट काय येणार? 0. ही केस कन्सिडर करा. काय ए आणि बी दोघांमध्ये सिग्नल अवेलेबल आहे का? उत्तर यस आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार? यस. इतकं सिंपल आहे मित्रांनो. चला, अँडचं जर जमून गेलं तर नॅन्ड तर आणखी सिंपल आहे. मी तुम्हाला नॅन्ड काय बोललो होतो? नॉट लावून. जसं नॉर केलं तसं मला नॅन्ड पण करता येईल, याच्या अपोजिट. इथं आउटपुट 0 येतं, 1 येणार. इथं 0 येतं, 1 येणार. इथं 0 येतं, 1 येणार. इथं 1 आहे, इथं काय येणार? 0. मी सिम्पली कॉम्प्लिमेंटेड आउटपुट घेतो. का? कारण अँडला मी नॉट गेट लावतो आहे, आणि नॉट गेटचं काम काय? याला कॉम्प्लिमेंट करणं. मी याला जर सिम्बॉलिकली प्रेझेंट केलं तर सिम्पली असं आहे की जे पण मला आउटपुट येतं त्याचं नॉट आउटपुट मी कुठे घेतो मित्रांनो? ह्या टोकाला घेतो आहे. चला, अँड नॅन्ड क्लिअर झालं. नॉट तुम्हाला माहिती आहे. नॉट मध्ये काय असतं? सिंपल. नॉट मध्ये सिंपल काय असतं? माझं ए इनपुट दिलं तर आउटपुटला काय येणार मित्रांनो? ए बार, म्हणजे याच्या अपोजिट आउटपुट येतं. फॉर एक्झाम्पल, मी तर ए घेतलं आणि आउटपुट वाय घेतलं. याला तर एकच इनपुट आहे. 0 दिलं तर हा 1 देणार, आणि 1 दिलं तर हा काय देणार? सिम्पली 0 देणार. राईट आहे. आता जो गेट उरला मित्रांनो माझा, तो उरला एक्सऑर. एक्सऑरला जर मी इनपुटला ए बी दिलं, आउटपुटला मी काय देतो? वाय. याचं बघा, 0-0 इनपुट कोणकोणते पॉसिबल आहे? 0-1, 1-0 आणि 1-1 एवढे इनपुट पॉसिबल. मित्रांनो, याच्याबद्दल नेहमी लक्षात ठेवा, हा एक्सऑर म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर असतो. काय असतो? एक्सक्लुझिव्ह ऑर. राईट? एक्सक्लुझिव्ह ऑर असतो. याचं काम काय माहिती का? याला जर तुम्ही दोन इनपुट सारखे दिले, मग ते 0-0 असू द्या किंवा 1-1 असू द्या, जर दोन्ही इनपुट जर सारखे दिले तरच हा तुमच्या आउटपुटला काय देणार? सिग्नल 1 देणार. सॉरी, तर तुमच्या आउटपुटला तो सिग्नल देणार नाही. जर तुम्ही दोन इनपुट सेम देतात तर तो आउटपुटला सिग्नल देणार नाही. बाकीच्या केसमध्ये एक्सक्लुझिव्ह दोघांपैकी जर एक जरी सिग्नल गेलं तर तो आउटपुट देणार. बघा, ह्या केसमध्ये दोघे 0-0 सेम सेम आहे, तर आउटपुट 0 येणार. इथे पण 1-1 सेम सेम आहे, 0 देणार. आणि बाकीच्या केसमध्ये तो आउटपुट काय देईल? 1 देईल. याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही दोन सेम इनपुट असतात तो आउटपुटला सिग्नल देत नाही. आउटपुटला तो काय पास करतो? नो सिग्नल. एक्सक्लुझिव्ह मध्ये दोघांपैकी एकच अवेलेबल पाहिजे सिग्नल, तरच तो आउटपुटला माझा सिग्नल देणार. आता एक्स नॉर जर म्हटलं त्याच्या उलट, एक्स नॉरचं जर आउटपुट घेतलं तर मी तुम्हाला सरळ म्हणलं याच्या उलट, म्हणजे याला काय, मला एक्स नॉरला याला नॉट लावावं लागेल. म्हणजे 0 ते 1 येणार, 1 येतं 0 येणार, 1 येतं इथं पण 0 येणार मित्रांनो, आणि इथं 0 तिथं काय येणार? 1. हे झालं माझं एक्स नॉरचा ट्रूथ टेबल. हा झाला माझा एक्स नॉरचा ट्रूथ टेबल. राईट आहे. तर मित्रांनो, हा पार्ट होता ट्रूथ टेबलचा. कोणताही ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ करायची बिलकुल आवश्यकता नाहीये. थोडंसं पुढे मूव्ह करूया. आता तुम्हाला मी शिकवतो याचे एक्सप्रेशन कसे लिहायचे. राईट? एक्सप्रेशन कसे लिहायचे ते आपण एकदा शॉर्टमध्ये बघूया. बघा, माझ्याकडे कोणकोणते गेट आहे? माझ्याकडे अँड गेट आहे, माझ्याकडे नॅन्ड गेट आहे, माझ्याकडे नॅन्ड गेट आहे, माझ्याकडे ऑर गेट आहे, माझ्याकडे नॉर गेट आहे, नंतर कोणता? माझ्याकडे नॉट गेट आहे, माझ्याकडे एक्सऑर गेट आहे, आणि माझ्याकडे कोणता गेट आहे मित्रांनो? एक्स नॉर हा गेट आहे. आता जर बघितलं, प्रत्येकाचं इनपुट काय होतं? ए आणि बी इनपुट होतं मित्रांनो, आणि वाय माझं आउटपुट होतं. जर मला याचं आउटपुट करता इक्वेशन लिहायचंय तर लक्षात ठेवा, अँड नेहमी मल्टिप्लिकेशन करतो. अँड काय करतो? मल्टिप्लिकेशन, म्हणून याचं ए इंटू बी आउटपुट असतं. जर नॅन्ड लिहायचा तर नॉट लिहितो. राईट? नॉट म्हणजे मित्रांनो कॉम्प्लिमेंट असतो, उलटा, त्याला बारने दाखवतात. फॉर एक्झाम्पल, जर मी ए लिहिला आणि मला एचं कॉम्प्लिमेंट विचारलं तर मी ए बार लिहित. राईट? नॉट गेट काय करतो? ए ला ए बार मध्ये कन्वर्ट करतो. तसंच आता अँडला नॉट लावलाय म्हणजे तो अँडचं जे आउटपुट आहे त्याला कॉम्प्लिमेंट मध्ये कन्वर्ट करेल, म्हणजे आउटपुट काय येणार सांगा मला? ए बी बार. तसंच मित्रांनो, ऑर जो आहे तो मला ऍडिशन करतो, म्हणून ऑरला काय लिहिणार मी? ए प्लस बी. आता बघा, नॉर लावला म्हणजे काय केलं मी? परत नॉट लावला. नॉट काय करेल? याला कॉम्प्लिमेंट करायचं काम करेल, म्हणून आउटपुट माझं काय येईल? याचं कॉम्प्लिमेंट ए प्लस बी चा बार.
नॉटला जर इनपुट ए दिलं असेल तर आउटपुट काय त्याचं कॉम्प्लिमेंट येईल मित्रांनो ए बार, कारण नॉटचं कामच आहे कॉम्प्लिमेंट करणे. राईट. एक्सॉर ही स्पेशल केस आहे मित्रांनो, तुम्ही याचं प्लीज लक्षात ठेवा. जर माझा ए आणि बी इनपुट असेल, तुम्हाला काय बोललो, तो ऍट अ टाइम एकच सिग्नल घेतो. ए म्हणजे सिग्नल असणं आणि ए बार म्हणजे मित्रांनो सिग्नल नसणं. राईट. मग तो एकदा सिग्नल घेणार आणि दुसऱ्यांदा सिग्नल घेणार नाही तरच आउटपुट देईल. म्हणजे जर मी बोललो ए ला बार केला म्हणजे ए सिग्नल नाहीये, तर कोणतं सिग्नल अवेलेबल पाहिजे, बी ए सिग्नल अवेलेबल पाहिजे. ऑर लिहिले म्हणून मी ऍडिशन करेल, किंवा ए माझं सिग्नल अवेलेबल असेल आणि बी माझं अवेलेबल नसणार. बार म्हणजे नसणं आणि विदाउट बार म्हणजे असणं. बघा दोन्ही केसमध्ये एकच सिग्नल अवेलेबल आहे. जर मी ही केस बघितली तर बी ए सिग्नल अवेलेबल आहे, आणि ही केस बदली तर कोणतं सिग्नल अवेलेबल आहे, ए सिग्नल अवेलेबल आहे. राईट आहे. आणि एक्स नॉर म्हणजे मित्रांनो सिम्पली काय करणार माहिती का तुम्ही, एक तर तुम्ही माझं जे एक्सॉर आलंय ए बार बी प्लस ए बी बार याला कॉम्प्लिमेंट करून टाकणार, कारण याचं काम काय, नॉटचं जे पण इनपुटला त्याचं कॉम्प्लिमेंट करून टाकायचं. राईट. तर हे माझं कोणाचं आउटपुट आलं मित्रांनो, एक्स नॉरचं आउटपुट आलं. तर इतका हा पार्ट होता मित्रांनो, जो लॉजिक गेटमध्ये खूप खूप महत्वाचा आहे. तुम्हाला लॉजिक गेटचे टाईप माहिती पाहिजे, तुम्हाला लॉजिक गेटचा सिम्बॉल कोणता आहे तो माहिती पाहिजे. मोर इम्पॉर्टंटली तुम्हाला लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल काढता आला पाहिजे. त्यासाठी मी जी ट्रिक सांगितली ती फॉलो करा, तुम्हाला कधीच कोणताच लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल पाठ करावा लागणार नाही. आणि लास्टली आणि व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, त्याचे एक्सप्रेशन. तर काय लक्षात ठेवायचंय, अँड माझा काय करतो मित्रांनो, अँड माझा मल्टिप्लिकेशन करतो, तर नॅड त्याच्या उलटा येणार. ऑर माझा ऍडिशन करतो. राईट. सो नॉर माझा परत त्याच्या उलटा येणार. नॉट नेहमी मित्रांनो उलट काम करतो, कॉम्प्लिमेंट करण्याचं काम करतो. आणि एक्सॉरला मी काय बोललो, ऍट टाइम एकच सिग्नल अवेलेबल असतं, म्हणून मला दोन्हीही पॉसिबिलिटी घ्यावा लागेल. एकदा ए असेल बी नसेल, एकदा बी असेल आणि ए नसेल. आणि एक्सॉरचा सिम्पली जर मी कॉम्प्लिमेंट केला तर मला कोणता भेटून जातो मित्रांनो, तर मला एक्सनॉर भेटून जातो. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लॉजिक गेट तुमचा आता क्लिअर झाला असेल. नसेल झालं मित्रांनो तो परत एकदा व्हिडिओ बघा आणि याची 2 ते 3 वेळेस प्रॅक्टिस करा. परत लॉजिक गेट वाचण्याची गरज पडणार नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल तर, आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. बाय.